खरं इथली ऊर्जा घेऊन आता जायचं आहे। मग मी सांगितलं का शेतकरी संवाद मान्य शिंदे साहेबांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर सुरू करायचा आहे आणि एक नवीन संकल्पनेतून शिवसेनेचं एक नवीन धोरण शेतकऱ्यासाठी मजुरांसाठी कष्टकऱ्यांसाठी कसं करता येईल त्याचा आम्ही विचार करतो आहे। खरं तर छत्रपती शिवरायांच्या भूमीत येणं म्हणजे प्रचंड ऊर्जा घेऊन आम्ही पाहतो आहे का इथून जाणं आणि त्याचा खराखुरा खऱ्या गरिबापर्यंत त्याचा उपयोग होणं ही प्रतिज्ञा आम्ही इथून घेतो आहे। रायगड हे आमच्यासाठी अतिप्रिय आहे, अभिमानाची गोष्ट आहे, गर्वाची गोष्ट आहे आणि हाच रायगडातला संघर्ष इथला सगळे स्वप्न उराची बागून आम्ही काम करणार आहोत। पदासाठी विषयच नाही, पद आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे, मुद्दे महत्त्वाचे आहे आणि मुद्द्यासाठी संघर्ष आहे तो आमचा कायम राहणार आहे। झेंडा बदलला तरी अजेंडा बदलणार नाही हे आमचं ब्रीद आहे आणि त्या ताकदीनं आम्ही कामाला लागू। मला असं वाटतं का व्यक्तिगत संघर्षाच्या मानसिकतेत आम्ही नाही, तो नसावा आहे। सार्वजनिक संघर्ष मात्र कायम आमच्या डोक्यात आहे आणि तो करत राहू। राज्यातला मोठा पक्ष भाजप आहे, सत्तेतला मुख्य पक्ष भाजप आहे, तरी देखील भाजपला सोडून तुम्ही शिवसेनेचा पर्याय निवडलाय। शिंदे साहेबासारखा माणूस भाजपामध्ये नाही आहे। शिंदे म्हणजे सेवाभावी, शब्दाचा पक्का, दिव्यांग मंत्रालय देणारा आणि नव्हे तर कर्जमाफीसाठी महत्त्वाचा वाटा उचलणार आहे। म्हणून आमची चाहत वाढली, चाहत वाढल्यामुळं विचारासोबत आमचं मन जुळलेलं आहे, लक्षात घ्या। आणि मग मी भाजपासोबत मॅचच होऊ शकत नाही, इथं आम्ही मॅच होतोय। मराठी अमराठीसाठी सध्या मुंबईमध्ये जो विषय आंदोलन आपल्याला आहे, रिक्षा चालकांची आंदोलनं झालेली आहेत। राज ठाकरे असं म्हणतात की याला संपूर्ण जबाबदार राज्यातले राजकीय नेतेच आहेत। मला असं वाटलं का छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे सगळ्याशी पोटाशी लावावे, सगळ्याशी पोटाशी लावावे पण अभिमान पण बाळगून ठेवावा। मला वाटतं काही हिंदी भाषिकांना जाही येत असेल तर त्यांनी मराठी शिकलं पाहिजे थोडं, किमान थोडं तरी, पण राज्यकर्त्यांनी त्यांच्या पोटावर लाथ मारू नये एवढा विचार करणं फार महत्त्वाचं आहे, ते कोणीही असो। मला तर असं वाटतं का महाराष्ट्राची भूमी विश्वाचा विचार करणारी असली पाहिजे। अख्ख्या विश्वाचं माझे माहेर घरं असं संत ज्ञानेश्वरानं आम्हाला सांगितलं। त्याच्यानं मानवामधलं युद्ध नाही तर खऱ्या अर्थानं मुद्द्याचं युद्ध निर्माण करून मानवता निर्माण करता आली पाहिजे। प्रत्येक जनसामान्यातला, झोपडीतला, महालातला, सगळ्यातला मी पाहतोय तो सगळा सुखी आणि आनंदानं अभिमानानं जगला पाहिजे। असाच महाराष्ट्र छत्रपती उभा करत होते, तो महाराष्ट्र विसरता कामा नये। मराठी हा मुद्दा जरी जेवढा महत्त्वाचा आहे, अभिमानाचा आहे, गर्वाचा आहे, पण मराठीच्या नावावर कोणाचं पोटमारी होऊ नये एवढी काळजी राज्यकर्त्यांना घेणं गरजेचं आहे। 10 तारखेला आपण अपंगांसाठी मेळावा आंदोलन करणार होता, मोर्चा होता, याबद्दल काय निर्णय घेण्यात आला? 6 जूनला आम्ही घेणार आहोत, आमची तयारी आहे। थोडंसं पावसाचा थोडा प्रॉब्लेम येईल तर मागं पुढं होऊ शकतं, आंदोलन आमच्या रक्तात आहे। भाऊ, रायगड जिल्ह्यामधली प्रहारची संघटना आपल्यासोबत प्रवेश केलेली आहे, आता यांचं पुनर्वसन कसं असणार आहे? ते काही जे राजकीय लोक आहेत त्यांना शिवसेनेत येता येईल, जे सामाजिक लोक आहेत त्यांना प्रहारमध्ये राहता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।